कोस्टल कर्नाटक 15 ऑगस्ट 2015 ते 23 ऑगस्ट 2015 या वर्षीच्या सुरुवातीलाच हाँगकाँगची टूर झाली होती. यंदा अनुभवची एकतरी टूर करायची असे सर्वांच्या मनात होतेच. त्यातून अनुभव टूरचा पूर्वानुभव गाठीशी होताच. त्यामुळे सर्वांचेच त्यावर एकमत झाले. 2008 साली अनुभवतर्फे हिल्स ऑफ कर्नाटक केली असल्यामुळे यावेळी कोस्टल कर्नाटकची टूर करायची हेही जवळजवळ निश्चित होते. सहलीची जागा व कोणातर्फे करायची हे सर्व ठरल्यामुळे नेहमीचे भेडसावणारे प्रश्न यावेळी नव्हते. फक्त महिना कोणता व कोण कोण येणार एवढे ठरणेच बाकी होते. सर्वांना जमणाऱ्या अशा 15 ऑगस्टचा मुहूर्त शेवटी ठरला. आम्ही दोघे, नंदू, दीपा व विजय गीता एवढे 6 जण तर नक्की होते. हळूहळू किरणने येणार असे हळूच जाहीर केले. अंजूचे मात्र पहिल्यापासूनच नाही असे ठाम होते. त्यामुळे आमचा आकडा 8 वर पोचला. नंतर नितेशचे सासरे श्री गोंधळेकरही आमच्याबरोबर येणार असल्याचे नंदूकडून कळले. परंतु तेही एकटे न येता त्यांनीही 12 जणांचा ग्रुप जमवला होता. मी अगोदरच अनुभवच्या ऑफिसला आमच्या 8 जणांचे येणार असल्याचे मेलद्वारे कळवून टाकले होते व त्यात श्री गोंधळेकर येणार असल्याचे सूचित केले होते. हे सर्व आधीच म्हणजे 4 महिने अगोदरच कळवायचे होते, कारण रेल्वेचे बुकिंग आता पुन्हा 120 दिवस अगोदर केले होते. यावेळेला प्रथमच टुरिस्टच्या ऑफिसला भेट न देता सर्व घरी बसूनच फोनवरून ठरवत होतो. आमचे 8 व गोंधळेकर 10 असे एकूण 18 जणांची यादी अनुभवच्या ऑफिसला मेलवरून मी व गोंधळेकरांनी कळवून टाकली होती. 8 दिवसांच्या टूरची किंमत ₹14,000 होती. रेल्वे तिकिटांचे जाता येतांचे वेगळे. त्यांना माणशी ₹4,000 अगोदर द्यायचे होते. तेही 8 जणांचे पैसे ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते. मत्स्यगंधाचे जाता येतांचे AC 3 टायरचे बुकिंग झाल्याचे अनुभववाल्यांकडून कळले होते. जाण्यापूर्वीच्या 2 आठवडे अगोदर बाकीचे पैसे भरण्यासंबंधी त्यांचा फोन आला व तेही पैसे 4 ऑगस्टला ऑनलाईन ट्रान्स्फर केले व जाण्याच्या दिवसाची वाट बघत बसलो. अनुभवची सहल म्हटली की ती आरामाचीच असते. याच्या अनुभवावरून यावेळचीही सहल करायची असे ठरवले होते. नाहीतर सहल म्हटलं की वेगवेगळी ठिकाणं बघण्यासाठी करावी लागणारी धावपळ, बॅगा पॅक व अनपॅक करणं व रोजचा प्रवास, दगदग हे उघाने आलंच. पण या सर्वाला पूर्ण विराम म्हणजे अनुभवची सहल. एकाच ठिकाणी 4-5 दिवस मुक्काम व तेथूनच जवळपासचे स्थलदर्शन व अर्धा दिवस शॉपिंगसाठी किंवा आरामासाठी फ्री. अनुभवच्या कर्नाटकच्या सगळ्याच सहलींचे आयोजन अशा प्रकारे केलेले असते. किंबहुना सिनियर सिटीजनला डोळ्यासमोर ठेवूनच याची आखणी केलेली असते. दुसरे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ, लयलूट. त्यातल्या त्यात नॉनव्हेजसाठी पर्वणीच म्हणावी लागेल. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले तर खाण्याचे अत्याचारच यांच्या सहलीत असतात. विशिष्ट वयापर्यंत चंगळ व लूट हे शब्द ठीक वाटतात, पण नंतर ते अत्याचारच वाटतात. एखाद्याला खाऊन खाऊन मारणे म्हणजे काय याची प्रचितीच या सहलीत येते. मध्यंतरीच्या काळात अंजूचे मुंबईला येणे झाले होते. त्या दिवशी ती आमच्याकडे आली असताना ट्रिपच्या गप्पा झाल्या. तोपर्यंत आमच्या हातात तिकिटे व त्यांचा टूरचा कार्यक्रम आला होता. त्यावरून तिच्या न येण्याविषयी पुन्हा चर्चा झाली. दुसऱ्या दिवशीच ती पुण्याला जाणार होती. ती पोचल्याचा फोन भारतीला आला व संध्याकाळी मला अजूनही सहलीला येता येईल का असे विचारण्याविषयी अंजूचा फोन आला. लगेचच अनुभवच्या ऑफिसमध्ये जागेविषयी विचारणा केली तर त्यांच्या टूरमध्ये जागा असल्याचे त्यांनी कळवले, पण रेल्वेच्या बुकिंगविषयी साशंकता दर्शवली. मी त्यांचा पुण्याच्या ऑफिसचा फोन घेतला व अंजूला कळवले. अंजूने ताबडतोब पुण्याच्या ऑफिसमध्ये फोन करून व प्रत्यक्ष जाऊन आमच्या टूरमध्ये प्रवेश मिळवला देखील. अशा रीतीने अंजूने शेवटच्या क्षणी ट्रिपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला व आमचा 10 जणांचा ग्रुप झाला. फक्त दातेंचे येण्या-जाण्याचे रेल्वे बुकिंग पुण्याहून होते. मुंबईसाठी अनुभवचा पिकअप कुमठ्याहून होता व पुण्यासाठी तो हुबळीहून होता. इकडे गोंधळेकरांचाही 12 जणांचा ग्रुप तयार झाला होता. असा आमचा एकूण 22 जणांचा ग्रुप तयार झाला होता. अनुभवतर्फे रेल्वेची तिकिटेही एव्हाना हातात आली होती. दिवस जसजसे जवळ येत होते तसतशी तयारीही पूर्ण होत आली होती. गाडी दुपारी 3:20 कुर्ला टिळक टर्मिनसहून सुटणारी असल्यामुळे 15 ऑगस्टचा दिवस ही तयारीसाठी होताच. आज दिवस पहिला. दिनांक 15 ऑगस्ट 2015. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कोकण रेल्वेच्या गाडीची अनिश्चितता होती. जी गाडी नेहमी पहाटे 3:20 कुमठ्याला पोचते ती पावसाळ्यात पहाटे 5 वाजता पोचणार होती. दुपारी 3:20 वेळ असल्यामुळे दुपारी जेवूनच निघालो होतो, परंतु गाडीत संध्याकाळचे जेवण होतेच. गाडीतले खाण्यास नको म्हणून भारतीने सगळ्यांसाठी दहीभात घेतला होता.
गीताच्या तेजूने मेथी पराठे, लोणचे असे सर्व बरोबर दिले होते. आम्हाला सोडायला अमित गाडी घेऊन आला होता व सोबत अमृता, गौरी व रेयांशी आले होते. गीताला सोडायला तेजू व मिलिंद सोबत जिया ही आली होती. भूषण, दीपा व नंदूला तिलक टर्मिनसला सोडून गेला होता. गाडी दुपारी 3:30च्या दरम्यान कुर्ला टर्मिनसहून सुटली. प्रवासाबरोबर गप्पाही रंगात आल्या होत्या. किरण ठाण्याला गाडीत चढली. तिनेही येताना ढोकळा आणला होता. आज दिवस दुसरा, दिनांक 16 ऑगस्ट 2015. पावसामुळे वाटेत गाडी लेट होत होत दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता कुमठ्याला पोहोचली. 2 तास गाडी पोहोचायला उशीर झाला होता. गाडीतून सामान उतरल्यावर अनुभवचे लोक आमचा ताबा घ्यायला तत्पर होतेच. स्टेशनच्या बाहेर 4 टेम्पो ट्रॅव्हलर गाड्या उभ्या होत्या. सर्वजण व त्यांचे सामान गाडीत भरल्याची खात्री झाल्यावर आमच्या गाड्या शिरसीकडे जाण्यास निघाल्या. कुमठा ते शिरसी हे अंतर 60 किलोमीटर आहे व त्यांचे ग्रीन वर्ल्ड रिसॉर्ट पुढे 20 किलोमीटरवर आहे. असे एकूण 80 किलोमीटर अंतर गाठायचे लते. रस्ता तर फारच सुंदर होता. पावसामुळे तर तो अधिकच स्वच्छ वाटत होता. आजूबाजूचा परिसर तर हिरवाईने नटला होता. त्यांचे रिसॉर्ट जंगलात असल्यामुळे तेथे मोबाईलला रेंज येणार नसल्याचे सांगून कोणाला मोबाईलवरून फोन करायचा असल्यास आत्ताच करून घ्या अशा सूचना दिल्या होत्या. गाड्या देवी मनियार घाटातून जात असताना एका ठिकाणी गाड्या थांबून एक सुंदर दृश्य दाखवले. डोंगरांच्या कुशीत ढग जणू शांतपणे विसावा घेत असल्याचे सुंदर दृश्य होते. वाटेत शानभाग हॉटेलवर चहा कॉफी झाल्यावर पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. साधारण 9:30च्या सुमारास आम्ही ग्रीन वर्ल्ड रिसॉर्टवर पोहोचलो. गाडीतून सामान उतरवल्यावर रूम्सच्या चाव्या देण्यात आल्या व लगेचच नाश्ता करण्यास सांगितले. पुण्याहून येणारी मंडळीही एव्हाना येत होती. त्यांचे तर हुबळीला पहाटे 3 वाजता आगमन झाले होते व त्यांना हुबळीहून पिकअप होता. त्याच दिवशी अंजू आम्हाला जॉईन झाली. नाश्त्याला कर्नाटकी कांदे पोहे, उपमा, ब्रेड बटर, आमलेट, चहा कॉफी असा बेत होता. नाश्त्यावर चांगलाच आडवा हात मारल्यावर प्रत्येकाने आपापल्या रूम्सचा ताबा घेतला. दुपारी 2 वाजता जेवण होते. जेवणानंतर थोडा आराम करून संध्याकाळी 5 वाजता धर्मा जलाशय बघायला गेलो. मळणी फाट्यावरून वळून धर्मा जलाशयाच्या रस्त्याला लागतो. जलाशयाच्या एका बाजूला अडवलेलं पाणी व दुसऱ्या बाजूला शेती. मातीच्या बंधाऱ्याने पाणी अडवलेलं होतं. तेथूनच सनसेट बघायचा होता. अशा त्या रम्य संध्याकाळी जलाशयात सूर्यास्त व दुसऱ्या बाजूला निव्वळ हिरवीगार शेती असं डोळ्याचं पारणं फेडणारं दृश्य पाहायला मिळालं. मन मोहून टाकणारं असं ते नयनरम्य दृश्य डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवत होतो. सूर्यास्त झाल्यावर गाड्या पुन्हा रिसॉर्टवर परत. रात्रीचे जेवण 9 वाजता होते. आज दिवस तिसरा, दिनांक 17 ऑगस्ट 2015. कालचा दिवस कसा गेला ते कळलेच नाही. आज सकाळी 7 वाजता चहा कॉफी व 8:30 वाजता नाश्ता होता. आज पहिलाच श्रावण सोमवार असल्यामुळे उपवासवाल्यांची वेगळी सोय होती. नाश्त्याला मेदूवडा, साबुदाणा खिचडी, ब्रेड बटर, चहा कॉफी असा बेत होता. नाश्ता झाल्यावर आज येथून 25 किलोमीटरवर असलेल्या श्री मधुकेश्वर नावाच्या शंकराच्या देवळात जायचे होते. हे 1200 वर्षे जुने असलेले व हेमाडपंथी बांधकामाचा नमुना असलेले असे मंदिर आहे. कर्नाटक ही दक्षिणेची काशीच समजली जाते. सर्वसाधारणपणे इतर देवळात शंकराची पिंडी व नंदी हे जमिनीच्या पातळीवर असतात, परंतु येथील नंदी व शंकराची पिंडी ही आपल्या उंचीच्या पातळीवर आहे. बाजूलाच पार्वतीचे देखील मंदिर आहे. नंदी आकाराने मोठा असून त्याची मान वाकडी आहे व एका डोळ्याने तो पार्वतीकडे बघत आहे. देवळाच्या परिसरात विविध देवांच्या मूर्ती आहेत. तेथे सर्वांना भरपूर अननस खायला दिला. अननसाच्या 2 जाती असतात, नर व मादी. मादीला काटे असून ती सर्वात गोड असते अशी माहिती राणेंनी दिली. येथूनच पुढे 20 किलोमीटर अंतरावर गुडवी येथे पक्षी अभयारण्य आहे. येथे बगळ्याच्या जातीतले पक्षी लांबचा प्रवास करून प्रजननासाठी मोठ्या संख्येने येतात. बाकी तेथे बघण्यासारखे काही नाही. येथे सर्वांना कलाकंद, केळ्याचे पिवळे तिखट मिठाचे वेफर्स व कोकम सरबत दिले. नंतर थेट रिसॉर्टवर परत. दुपारी 2 वाजता जेवण. उपवास असणाऱ्या लोकांसाठी वेगळे फराळी पदार्थ होतेच. आपले पोट जराही रिकामे राहणार नाही याची योग्य ती काळजी घेतली जाते. थोडा वेळ आराम करून संध्याकाळी 5 वाजता चहा कॉफी व नंतर शिरसीला मारिकंबा देवीच्या दर्शनाला गेलो. एका विशिष्ट दिवशी येथे प्रचंड मोठी जत्रा असते. सबंध कर्नाटकातून लोक मोठ्या श्रद्धेने देवीच्या दर्शनासाठी येतात. दर्शनानंतर शॉपिंगसाठी वेळ दिला होता. गजानन, गंधर्व अशी शॉपिंगसाठी दुकाने त्यांनी सुचवली होती. परिसर तसा छोटासाच होता, पण परिसर कितीही छोटा मोठा असो, वेळ कितीही कमी जास्त असो, लोक शॉपिंग मात्र इमाने इतबारी करत असतात. 8:30च्या सुमारास रिसॉर्टवर परत व रात्री 9 वाजता जेवण.
आजच्या जेवणात बिसीबेळी भात, कारल्याचे सासम, गाजर हलवा, मलाई कोफ्ता हे विशेष प्रकार होते. या सहलीमध्ये जर कोणाचा वाढदिवस येत असेल तर तो साजरा करण्याची अनुभवची प्रथा आहे. त्याप्रमाणे एकीचा आज वाढदिवस होता, म्हणून शेवटी केकही होता. मागच्या हिल्स ऑफ कर्नाटकच्या सहलीत माझा वाढदिवस आला होता, त्याची आठवण झाली. आज दिवस चौथा, दिनांक 18 ऑगस्ट 2015. आज सकाळी 7 वाजता चहा व नाश्त्यासाठी सर्वांनाच लवकर येण्यास कालच सांगितले होते, कारण आज नाश्त्याला मसाला डोसा होता. त्यामुळे नाश्त्याची वेळसुद्धा 8:15 ते 9:30 वाजेपर्यंत होती. शिवाय दडपे पोहेही होतेच. ब्रेड बटर तर रोज होतेच. सर्वांनीच नाश्त्यावर ताव मारला होता. चहा कॉफी झाल्यावर आज मंगळवार असल्यामुळे वरद गणपतीच्या दर्शनाला जायचे होते. नेहमीप्रमाणे 4ही टेम्पो ट्रॅव्हलर बाहेर पडल्या. दक्षिणेकडचे सगळेच गणपती काळ्या दगडाचे असतात. अशा या वरद गणपतीच्या सुंदर मूर्तीचे दर्शन घेऊन आमच्या गाड्या येथून जवळच असलेल्या सिद्धपूर येथील शंकराचार्य आश्रमाकडे निघाल्या. निघतानाच श्री अरुण भटांनी या आश्रमाजवळ असलेल्या देसी नावाच्या दुकानाला शॉपिंगसाठी भेट देण्यास सुचवले होते. परंतु निघतानाच हे दुकान बंद असल्याचे कळले होते. तरीसुद्धा आश्रमाला भेट दिल्यानंतर सर्वच जण दुकान उघडे आहे का हे बघण्यासाठी उत्सुक होतेच. थोड्या वेळासाठी हे दुकान उघडता येईल का अशी पाटलांकडून मालकाला विचारण्यासही सांगितले. परंतु सर्वांचीच घोर निराशा झाली व मोठ्या जड अंतकरणाने व आपल्या सहलीतली एखादी मोठी संधी हुकली या भावनेने बसमध्ये बसले. पुढचे ठिकाण सुमारे 70 किलोमीटरवर असलेला प्रसिद्ध असा जोग फॉल हे होते. यंदा पाऊस कमी असल्यामुळे या फॉलमध्ये बघण्यासारखे असे काही नव्हते. तरीसुद्धा थोडे फोटो काढून त्यावर समाधान मानावे लागले. तेथे सुद्धा केळा वेफर्स, बेळगावचे प्रसिद्ध असे करदंड व पन्हे देण्यात आले. पुन्हा रिसॉर्टवर 2 वाजेपर्यंत परत आलो. दुपारी 3 वाजता जेवण होतेच. आजच्या जेवणात चण्याच्या डाळीची खीर ही विशेष डिश होती. संध्याकाळी चहाबरोबर गप्पांचा कार्यक्रमही होता. श्री अरुण भट स्वतः एक गप्पीदास माणूस. त्यांना लोकांशी संवाद साधायला फार आवडतं. पूर्वी शिक्षकी पेशातून या क्षेत्रात कसे पदार्पण झाले, त्यांचे या पर्यटन क्षेत्रातील अनुभव, या रिसॉर्टची निर्मिती, त्यांचे या व्यवसायातले पुढचे प्लॅनिंग, अशा विविध विषयांवर बऱ्याच गप्पा झाल्या. त्यांचे जुन्या हिंदी गाण्यावर असलेले प्रेमही त्यांनी बोलून दाखवले व त्यासाठी संध्याकाळी जुन्या हिंदी गाण्यांचा छायागीत टाईप एक कार्यक्रमही ठेवला होता. त्यांचे आत्ताचे वय 71 आहे. एकूण शरीर यष्टी बघता त्यांचा तोंडावर अजिबात ताबा नाही. एकूण काय, शरीराची तशी साथ नसताना सुद्धा पर्यटन क्षेत्रात कर्नाटकातच अजून बरेच काही करायचा त्यांचा विचार ही स्तुत्यच म्हणावा लागेल. पर्यटनाबरोबर त्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची असलेली आवड व त्यांचे कविमन असे वेगळे पैलू यावेळी श्री अरुण भटांचे बघायला मिळाले. त्यांची बायको, मुलगी प्राची व जावई यांची या टूरमध्ये कशी मदत होते व त्यांच्यावर सर्व जबाबदारी सोपून आता ते बहुतेक याच रिसॉर्टमध्ये बहुतेक दिवस राहतात असे एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून जाणवले. संध्याकाळच्या चहाबरोबर गप्पा व रात्रीचे 9 वाजता जेवण. रात्रीच्या जेवणात आज फ्रूट सॅलड होते. जेवणानंतर आज जुन्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम होताच. आज दिवस 5वा, दिनांक 19 ऑगस्ट 2015. आज सकाळी 7 वाजता चहा कॉफी व 8 वाजता नाश्ता. नाश्त्याला आज शेवयांचा उपमा, कटलेट व नेहमीप्रमाणे ब्रेड बटर व चहा कॉफी असा बेत होता. आज नाश्त्यानंतर शाल्मली नदीवर असलेली सहस्रलिंग व उंचेली फॉल बघण्यास जायचे होते. निघायला 9:30 वाजून गेले होते. प्रथम सहस्रलिंग बघण्यास गेलो. याबाबत 2 कथा प्रचलित आहेत. सोंधाचा राजा अरसप्पा याला मूळ बाळ नव्हतं. जर त्यांनी या नदीवर 1000 लिंग कोरून घेतली तर त्याला अपत्यप्राप्ती होईल असे त्याला ज्योतिषाने सांगितले होते. दुसरी कथा, याच राजाला या भागाला गोकर्णाचे महत्त्व प्राप्त करून द्यायचे होते. हे फक्त येथे 1001 लिंग जर पहाटेच्या कोंबडा आरवण्याच्या आत बनवली तरच शक्य होईल असे त्याला सांगितले होते. ही बातमी नारदाने विष्णूला कळवल्यावर कृष्ण कोंबड्याच्या रूपात 1001 लिंग होण्याच्या आधीच आरवला व 1001 लिंग तयार होऊ शकली नाहीत व गोकर्णाचे महत्त्व अबाधित राहिले. शाल्मली नदीतल्या सहस्रलिंगाचे फोटो काढून येथून जवळच असलेल्या लक्ष्मण सुला बघायला गेलो. नदीवर असलेला तो एक पूल होता. त्यानंतर आमच्या गाड्या उंचेली फॉलकडे जाण्यास निघाल्या. हा फॉल बघण्यास बस जेथे थांबतात तेथून बरेच खाली साधारण 15 ते 20 मिनिटे चालत जावे लागते. उतार असल्यामुळे अतिशय सावधपणे जावे लागते. तेवढे चालल्यानंतर उंचेली फॉल बघायला मिळतो. पण एवढे चालण्याचे चीज झाले असे वाटते. सुरुवातीला हा फॉल थोडासा बघता आला. नंतर तो संपूर्णपणे धुक्यात वेढला गेला. पण त्याच्या आवाजावरून तो भरपूर उंचीवरून कोसळत असावा याचा अंदाज आला. आणखीन खाली 200 पायऱ्या खाली उतरून तो थोडा जवळून बघता येईल असे कळले होते. पण खाली जाण्याचा रस्ता निसरडा असल्यामुळे कोणीच खाली गेले नाही. शिवाय जेवढे उतरलो तेवढेच वर चढायचे होते.
ही भीतीही मनात होतीच. पण निसर्गाचं रौद्र रूप काय असतं याची थोडीशी प्रचिती आली. जोग फॉल्सपेक्षा हा केव्हाही चांगलाच होता. धुक्यामुळे फोटो काढणे कठीण होते, तरीसुद्धा जेवढे घेता येतील तेवढे फोटो घेतलेच. पुन्हा वर चढून गाडीने परतीचा प्रवास सुरू. रिसॉर्टवर यायला 2:30 वाजले होते. जेवायला 3 वाजले होते. त्या दिवशी शिरसीला नेले होते तेव्हा खरेदीसाठी वेळ कमी पडला होता. म्हणून समस्त बायकांनी प्राचीकडून आजच्या संध्याकाळी पुन्हा शिरसीला नेण्याची विनंती केली होती. त्यानुसार 2 गाड्या संध्याकाळी शिरसीला गेल्या व थोडीशी का होईना खरेदीची हौस भागवून घेतली होती. रात्री 9:15 वाजता जेवण व जेवणानंतर आज आईस्क्रीम होते. उद्या सकाळी नाश्ता करून हे रिसॉर्ट सोडून मुरुडेश्वरला प्रयाण करायचे होते. त्यामुळे शिरसीतल्या ग्रीन वर्ल्ड रिसॉर्टमधली आजची शेवटची रात्र होती व उद्या सकाळी या रिसॉर्टचा निरोप घ्यायचा होता. येथले 4 दिवस कसे गेले ते कळलेच नव्हते. शिरसी हे समुद्र सपाटीपासून 2600 फुटावर असल्याने येथील हवेत गारवा होता. मुरुडेश्वर हे समुद्रकिनारीच असल्यामुळे येथे गरम होणार व येथले निसर्ग सौंदर्य तेथे अनुभवता येणार नाही याची कल्पना श्री भटांनी दिली होतीच. उद्या सकाळी 6:30 वाजता नाश्तेला येण्यासंबंधीच्या सूचना सर्वांना दिल्या होत्या. आज दिवस 6वा, दिनांक 20 ऑगस्ट 2015. आज सकाळी 6:30 वाजता चहा कॉफी व 7:30 ते 8:30 पर्यंत नाश्ता उरकायचा होता व आपापले सामान आपल्या रूम्सच्या बाहेर ठेवण्याच्या सूचना सर्वांना दिल्या होत्या. आज नाश्त्याला काल सांगितल्याप्रमाणे इडली, चटणी, सांबार, चहा, कॉफी असा बेत होता. इडली खाताना भटांनी कालच इडली कशी खायची याच्या सूचना दिल्या होत्या. इडली हॉकी खेळतात तशी चमच्यानी न खाता हातानी चटणीमध्ये लोळवून कशी खावी याचे कालच रसभरीत वर्णन त्यांनी केले होते. इडली आग्रहाने वाढायला भट स्वतः जातीने हजर होते. इडली भरपूर खाण्याचा आग्रह ते स्वतः करत होते व वाढतही होते. ती अतिशय हलकी असल्यामुळे थोडीशी जरी जास्त खाल्ली तरी बाहेर जाईपर्यंत ती जिरून जाईल असे त्यांचे म्हणणे होते. इडली, चटणी आणि सांबारने पोट तुडुंब भरल्यावर चहा, कॉफी पान झाले. तोपर्यंत आमच्या बॅगा गाडीपर्यंत आणून ठेवल्या होत्याच. फक्त सर्व बॅगा गाडीत जातात की नाही एवढेच बघायचे होते. गाडीत बसण्याआधी सर्वांनी श्री अरुण भटांचा निरोप घेतला. चांगल्या आदरातिथ्याने, आग्रहाच्या जेवणाने व घरगुती वातावरणामुळे या 4 दिवसात भटांशी, त्यांच्या जावायाशी, प्राचीशी, तेथील काम करणाऱ्या प्रत्येकाशी व त्यांनी बाळगलेल्या द्रोण, सर्जा व छोट्याशा स्वराज या त्यांच्या कुटुंबाचा एक भागच असलेले कुत्रे यांच्याशी एक जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. त्यामुळे तिथून निघताना सर्वच जण जरा भावूक झाले होते. बायकांना तर त्यांचे माहेरपण संपल्यासारखेच वाटत होते. ज्या आपुलकीने, प्रेमाने व जिव्हाळ्याने भटांचे सारे कुटुंब पर्यटकाशी वागतात ते खरंच कौतुकास्पदच आहे. जरी त्यांनी या सहलीचे पैसे घेतले असले तरी आपुलकीपणाचा स्पर्श हा त्याहून मोठा आहे यात शंकाच नाही. असो, येथून आता निघणे क्रमप्राप्तच होते. सर्वांचा निरोपाचा कार्यक्रम झाल्यावर आमच्या गाड्या मुरुडेश्वरच्या दिशेने निघाल्या. शिरशी ते मुरुडेश्वर अंतर 120 किलोमीटर होते. प्रवास लांबचा होता. आमच्या गाड्यांबरोबर आमचे जेवण व त्यांची सर्व टीम ही वेगळ्या गाडीतून आमच्याबरोबर होतीच. दुपारी 2च्या वेळेला एके ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम होता. सर्वांची जेवणाची उत्तम सोय केली होती. मुरुडेश्वरला पोचण्याआधीच साधारण 45-50 मिनिटांची एक बोट राईड होती. बोट राईडचा सर्वांनीच आनंद लुटला. दोन्ही बाजूंनी नारळाची झाडं व लोकांच्या वस्त्या व स्वच्छ पाणी यांनी तर राईडमध्ये आणखीनच भर टाकली. साधारण 4-4:30च्या सुमारास आम्ही मुरुडेश्वरला पोचलो. मुरुडेश्वरला मात्र त्यांची स्वतःची राहण्याची व्यवस्था नसून ती हॉटेलमध्येच आहे. नकळत मनात शिरशीबरोबर तुलना झाली, पण याची त्यांनी अगोदर कल्पना दिली होतीच. मुरुडेश्वरला सर्व प्रॉपर्टी ही जवळजवळ एकाच माणसाची म्हणजे R.N. शेट्टी नावाच्या माणसाची आहे. बहुतेक सर्व हॉटेल्स, शाळा, हॉस्पिटल व अन्य धंद्यात त्याचेच वर्चस्व आहे. हॉटेलमध्ये गेल्याबरोबर चहा, कॉफी झालीच. वातावरण गरम असल्यामुळे ज्यांना AC रूम्स हव्या असतील तर तशी व्यवस्था होती. त्यासाठी प्रत्येक दिवसाचे ₹600 जास्तीचे मोजावे लागणार होते. आम्ही सर्वांनीच AC रूम्सचा पर्याय निवडला. हॉटेलमधल्या प्रत्येक रूममधून समुद्र दिसत होता. येथे भटांनी जेवणासाठी वेगळी जागा घेऊन तेथे जेवणाची सोय केली होती. हॉटेलपासून जवळच ही व्यवस्था होती. चालत किंवा बसने नेण्याची देखील व्यवस्था होती. समुद्राच्या किनारीच भगवान शंकराची 123 फूट उंचीची सुंदर मूर्ती आहे. समोरच एक 18 मजली गोपूर आहे. 18व्या मजल्यावर जाऊन सुद्धा दर्शन घेता येते असे सांगितले. रात्रीचे जेवणासाठी गाडीने डायनिंग हॉलवर गेलो. खालच्या मजल्यावर जेवण बनवण्याची व्यवस्था व वरती जेवणाची व्यवस्था होती. जेवणाची क्वालिटी तीच होती, तरी बसण्याची व्यवस्था व ती डायनिंग हॉलची व्यवस्था मात्र खूप चांगली नव्हती. जेवण झाल्यावर हॉटेलवर परत. आज दिवस 7वा, 21 ऑगस्ट 2015.
सकाळी 7 वाजता चहा कॉफीची व्यवस्था होतीच. सकाळीच सर्व आटोपून गोपुरात वरती 18व्या मजल्यावरून दर्शन घेतले. समुद्राच्या पार्श्वभूमीवर भगवान शंकराची मूर्ती अप्रतिम दिसते. डोळ्यात व कॅमेरात सर्व साठवून पुन्हा खाली आलो. लिफ्टचे माणशी ₹10 चार्ज होता. 9 वाजता नेहमीप्रमाणे नाश्ता होताच. आज नाश्त्याला केळ्याचे गोड प्लम्स होते. जसे आपण भोपळ्याचे धारगे करतो तसे हे थोडक्यात केळ्याचे धारगे. आज येथून 20 किलोमीटरवर असणाऱ्या इडगुंजी गणपती मंदिराला भेट होती. हा विश्वातला पहिला गणपती मानला जातो. याला बाल गणपती असेही म्हणतात, कारण याचे दोन्ही दात पूर्ण आहेत. जेवणानंतर दुपारी समुद्राचा व नदीचा संगम असणाऱ्या ठिकाणी नेले. तेथे लांबूनच संगम बघता येतो. दुपारी तेथे 4 कॉफी झाली व तेथूनच 12 किलोमीटरवर शिराळी येथील समुद्रकिनारी सनसेट पाहण्यास नेले व समुद्रकिनारी पाण्यात दुंबण्यास नेले होते. पुन्हा हॉटेलवर परत. 9 वाजता जेवण व आजचा दिवस संपला. आज दिवस 8वा, दिनांक 22 ऑगस्ट 2015. खरं पाहिले तर आज सहलीचा शेवटचा दिवस. सकाळी 7 वाजता चहा व 9 वाजता आष्टा. आज नाश्त्याला बटाटेवडे व अननसाचा गोड शिरा असा बेत होता. नाश्त्यानंतर महामाया व महागणपती मंदिरात गेलो होतो. मंदिर अतिशय सुंदर होते. तेथूनच जवळ असलेल्या वाळ्याच्या फॅक्टरीला भेट दिली व वाळ्यापासून केलेल्या वस्तूंची खरेदी ओघाने आलीच. नंतर चित्रपूर येथील सारस्वत मठाला भेट दिली आणि एका म्युझियमलाही भेट दिली. दुपारच्या जेवणानंतर निघण्याच्या तयारीला सुरुवात झाली. बॅगा पॅक करून रूमसमोर ठेवण्यास सांगितले. प्रथम पुण्याच्या लोकांची बस सामानासकट निघाली, कारण त्यांना हुबळीला जायचे होते. आमची मत्स्यगंधा गाडी मुरुडेश्वर स्टेशनवरून संध्याकाळी 4 वाजताची होती. मुरुडेश्वर स्टेशन येथून फक्त 3 ते 4 किलोमीटरवरच होते. गाडीने सर्वांना मुरुडेश्वर स्टेशनवर सोडले व अनुभवची माणसं सामान गाडीत चढवून देईपर्यंत आमच्यासोबत होती. एवढंच काय, पण स्टेशनवर आल्यावर सुद्धा चहा कॉफीची व्यवस्था करण्यात आली होती. हे कमी म्हणून की काय, गाडीत रात्रीच्या जेवणाचे पॅकेटसुद्धा बरोबर दिले होते. गाडी जवळजवळ 1 तास उशिराने धावत होती, पण गाडीत सामान चढवेपर्यंत अनुभवची माणसं आमच्याबरोबर थांबली होती. गाडी स्टेशनात शिरल्यावर व सर्वांचे सामान गाडीत चढवल्यावरच त्यांनी आमचा निरोप घेतला. अशी सुरुवातीला सामान उतरवून घेण्यापासून ते प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात गाडीत सामान चढवण्यापर्यंत अनुभवची साथ आम्हाला होती. अशी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा आणि जवळकीच्या नात्याने अनुभवची सर्व टीम ही सेवा करत असते. हे करत असताना चेहऱ्यावर कोणतीही वाकडी रेषासुद्धा दिसत नाही. पुन्हा हीच सर्व टीम दुसऱ्या दिवशी येणाऱ्या दुसऱ्या ग्रुपच्या स्वागताच्या तयारीसाठी सिद्ध होण्यास गेली होती. जर या कामाचा त्यांना मोबदला मिळत असला तरी चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची नाराजी न दाखवता हे काम करणं खरंच कौतुकास्पद आहे. आज दिवस 9वा, दिनांक 23 ऑगस्ट 2015. गाडी जरी 1 तास उशिराने धावत होती तरी दुसऱ्या दिवशी सकाळी वेळेवर म्हणजे 6:45ला कुर्ला टिळक टर्मिनसला पोहोचली. त्या अगोदर किरण ठाण्याला उतरली. या ट्रिपला लागलेलं एक गालबोट म्हणजे मुरुडेश्वरला आल्यापासून ते मुंबईला येईपर्यंत 8-10 जणांच्या तरी तब्येतीच्या तक्रारी होत्या. कदाचित पाण्याचा परिणाम असावा असे वाटते. अमितला टिळक टर्मिनसला सकाळी गाडी घेऊन बोलावले होतेच. तेजू व मिलिंदसुद्धा गीतासाठी गाडी घेऊन आले होते. दीपा व नंदू टॅक्सी करून अंधेरीला रवाना झाले होते. अशी खास आरामासाठी अशा केलेल्या सहलीची अगदी मजेत सांगता झाली. हेमंत गाडगीळ. जर या ऑडिओ व्हिडिओतील कंटेंट्स तुम्हाला आवडले असतील, लेखनशैली आवडली असेल, सादरीकरण आवडलं असेल तर आपल्या मित्रपरिवारांना व जवळच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय मत नोंदवा. म्हणजे हे प्रवास वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचल्याची पावती मला मिळाली असं मी समजेन. आणि हो, सबस्क्राईबही जरूर करा, म्हणजे पुढील प्रवास वर्णन अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. नमस्कार.